आज आम्ही चाललोय सह्याद्रीवर ट्रेकिंग करायला। मग तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि असंच माझ्यासोबत माझा मित्र आहे। आता आम्ही चाललोय। आता आम्ही इंदापुरावर आहोत आणि इंदापुरावरून जाणार आहोत तिकडे। ते बघ धुका आहे बघ, धुका बघितलास? हां वाटेल जाऊ। मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही मालाव पोचलेलो आहे। आता मंजिलच्या थोडं करीब आलेलो आम्ही। आता आम्ही चाललोय भेटायला सह्याद्रीला। मित्रांनो चालता चालता आपण आलबी पण काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे बघा आलबी, हे बघा मित्रांनो जंगलामध्ये डुकरांनी पाडलेले खड्डे। जर तुम्ही ट्रेकिंगला जात असाल तर जरा जंगलातील प्राण्यांपासून सावधान आणि कोयती तुमच्यासोबत पाहिजेच। आणि तुम्ही बघू शकता अजून आम्हाला खूप चालायचं आहे। असेच कनेक्ट राहा, स्किप मारू नका। आजच्या जगात तरुण पिढीला जंगलात फिरणं आवडत नाही, त्यांना फक्त मोबाईलमध्ये आपलं निसर्ग बघणं आवडतं। आणि आमच्यासारखे निसर्गप्रेमी फिरत असतात सह्याद्रीच्या कुशीत जाण्यासाठी। आणि आपला जन्म कोकणातच झाला आहे तर सह्याद्री तर फिरावाच लागतो। मित्रांनो तुम्हाला जिवंतपणे स्वर्गात यायचं असेल ते एकदा आमच्या सह्याद्रीकडे येऊन बघा। तुम्हाला नाही सुख भेटलं तर विचारू नका। हे बघा मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो। तो बघा गव आहे आणि आम्हाला आत्ताच दिसला, तो बघा। मित्रांनो ते वांदळ टेंबा आहे, इकडे उडीची सरी आहे, हा चक्करनाची सरी। इकडे रिक्टोली आहे आणि रिक्टोलीचं धरण होतंय ते बघा खाली। इकडे बघा तिवरे धरण आहे आणि आता तिथं काम चालू आहे। आणि तुम्ही बघू शकता ही सगळी सह्याद्री पर्वतरांग आहे। आणि तुम्ही या आमच्याकडे, मग कधी येतंय कोकणात? आता आम्ही चाललोय घरी। तुमच्या भावाला असंच सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।